एक चांगला फटका आपल्याला पाहायला भेटेल नियल यांच्या माध्यमातून. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाते, धावसंख्येत भर होते, धाव म्हणजे 17 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात सनरायझर्स हैदराबाद या संघाच्या. शॉर्ट प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. पाहायचंय निहाल सामना करतील ते ओंकार यांचं. एक चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय निहाल राणे यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते, धावा होतात त्या म्हणजे 18 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. पुढे ढकलायचं प्रयत्न आहे ते सनरायझर्स हैदराबाद संघ स्टेप आउट झालेत. चांगला स्टेप आउट होऊन मारलेला फटका त्या दरम्यान एकदम नक्की वरतून प्लेट येते. काहीसा मिसफिल्ड तिकडे पाहायला भेटतोय आणि मिसफिल्डच्या स्वरूपात तिकडे 2 धावा चोरण्यात यश आले, ते म्हणजे शेरोन आणि निहाल यांना. हे दोन्ही खेळाडू आपल्याला एक संघाकडून नक्कीच खेळताना निहाल राणे यांच्या माध्यमातून. पाचवा चेंडू ओंकार करतील निहाल यांना. काहीसा पुढे टाकलेला चेंडू होता, चेंडू तो मिड विकेटच्या दिशेने डिक्लेअर झोनच्या स्वरूपात एकदम नक्कीच भेटेल निहाल राणे यांना. धावसंख्येत भर होते, धावा होत्या त्या म्हणजे 21 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्या सनरायझर्स हैदराबाद या संघाच्या. एक अचूक पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. ओंकार शेवटचा चेंडू ओंकार करतील ते निहाल यांना. हो पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. चेंडू काय बॅट वरती आला नाही त्या दरम्यान एकदम नक्कीच चोरली गेले ते निहाल राणे यांच्या माध्यमातून. एक चांगला ऑपरेट प्रकारचा चेंडू टाकला होता, चेंडू कोण दिला मिड विकेटच्या दिशेने. चांगला फटका आपल्याला बघायला भेटला मिड विकेटच्या दिशेने निहाल राणे यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते, धावा होतात त्या म्हणजेच 13 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट प्रकारचा चेंडू टाकला होता दत्ता यांच्या माध्यमातून. फिरकावून दिला चेंडू लेग साईडच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. तर सामन्यामध्ये परतावं लागेल. पुन्हा एकदा दत्ता गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा एकदा पायाला लागलेला चेंडू होता, तिकडे एक मिसफिल्ड होते यष्टीरक्षकाच्या हातामधून. एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते. तर टायमिंगचं बंधन असेल आपल्याकडे. टायमिंग समोरच्या दिशेने मारला चेंडू, चेंडू खूप हवेत आहे, लांब जातो चेंडू. पहिल्या चेंडूच्या अंतर येताना तिकडे एक सोपा झेल सुटतोय. सुट्टी पुन्हा एकदा संधी निहाल राणे फेस करत असताना एक चांगला फटकार आपल्याला मिड विकेटच्या दिशेने पाहायला भेटतो निहाल राणे यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते, धावा होतात त्या म्हणजेच 21 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. ही सेमीफायनल मॅच आहे आणि याच्यानंतर होणार आहे ती फायनल मॅच पंजाब 11 वर्सेस. या सामन्यामध्ये जो जिंकेल त्यांच्या